कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये चमचमीत अशी बटाट्याची रस्सा भाजी आणि खुसखुशीत अशा पुऱ्या अजिबात तेलकट होऊ नये म्हणून खास टिप्स चला तर पाहूया। आज कमी वेळामध्ये झटपट होणारी पुरी भाजी। मी गव्हाचं पीठ घेतलंय। गव्हाच्या पिठामध्ये रवा घाला म्हणजे पुरी छान क्रिस्पी होते। थोडंसं मीठ आणि पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे। जितकं जास्त घट्ट पीठ मळलं तितकी पुरी कमी तेलकट होते। पुरीचं पीठ जर पातळ झालं तर पुरी तेलकट होते। त्याच्यामुळे घट्ट पीठ मळा आणि थोडा वेळ तेल लावून बाजूला ठेवा म्हणजे अगदी सॉफ्ट असं पीठ तयार होते। आलूच्या भाजीसाठी मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकले। तेल गरम झाल्यानंतर आलं लसूणची पेस्ट छान फ्राय करून घ्यायची। आलं लसूण पूर्ण फ्राय झाल्यानंतर 1 चमचाभर कसुरी मेथीने छान स्वाद येतो। कसुरी मेथी परतल्यानंतर कांदा मी बारीक कट करून टाकलाय। जर तुम्हाला ग्रेव्ही हवी असतील तर तुम्ही कांद्याची पेस्ट टाकू शकता। जितकं बारीक कापलाय कांदा आणि टोमॅटो तितक्या लवकर तेलामध्ये छान परतून होईल। हे पहा, तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं छान परतून झाल्यानंतर हे पहा छान तेल सुटले। आता आपण मसाले टाकून घेऊ। अगदी साधी सोपी भाजी आहे जे आपण घरी मसाले वापरतो त्याच प्रकारे 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, गरम मसाला, धने पावडर 2 चमचे, 1 चमचावर गरम मसाला आणि 2 चमचे दाण्याचं कूट म्हणजे छान भाजीला ग्रेव्ही येईल आणि चवीनुसार मीठ। जर तुम्हाला दाण्याचं कूट वापरायचं नसेल तर 1 बटाटा तुम्ही छान बारीक करून टाका, स्मॅश करून, म्हणजे छान दाटसर भाजी तयार होईल। ह्याच्यात मी गरम पाणी वापरले। पाणी थोडं थोडं घाला म्हणजे मसाला छान पाण्यामध्ये परतून झालं तर तेल सुटतं भाजीला। आता जेवढी पातळ किंवा घट्ट करायची असेल त्यानुसार पाणी टाका। मी 3 वाट्या पाणी टाकले। पाण्याला उकळा आल्यानंतर छान उकळी आल्यानंतर आपण उकडलेला बटाटा घालून घेऊया। 5 ते 10 मिनिटं भाजी छान शिजून घ्यायची कारण बटाटा उकडलेलाच आहे आणि मसालेही छान परतून झालेले आहेत। तर ही भाजी शिजायला फार नाही वेळ लागणार। मस्त असा रंग आला या भाजीला। अगदी साधी सोपी पण चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे। आपलं पुऱ्यांचं पीठही छान मुरलंय। अर्धा तास पीठ मुरायला ठेवा म्हणजे रवा छान पिठामध्ये मिक्स होतो आणि पुरी छान होते। आता छोट्या छोट्या हव्या त्या आकारामध्ये आपण पुऱ्या लाटून घेऊया। पुऱ्या पातळ लाटा म्हणजे छान क्रिस्पी होतात। वरचा लेअर अगदी छान क्रिस्पी तयार होतो। कढईमध्ये तेल गरम केल्यानंतर गॅस मीडियम ठेवा पण गॅस कमी नका करू। जर कमी गॅसवर पुऱ्या तळल्या तर खूप तेलकट होतात। गरम तेलामध्येच पुऱ्या तळायच्या। तुम्हाला शक्य नसेल तर मीडियम गॅसवरती पुऱ्या तळा पण गॅस जर कमी केलात तर पुऱ्या तेलकट होतात। झटपट आणि टेस्टी अशी पुरी भाजी तयार आहे। थँक्यू।